विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ शाखा अकोलातर्फे आयोजित नॅशनल स्पेस डे च्या विदर्भ लेवलच्या कॉम्पिटिशन मध्ये आज आपण सहभाग घेतला. त्याआधी विज्ञान भारती काय आहे याबद्दल मी 2 मिनिटं बोलेल. विज्ञान भारती बेसिकली विज्ञानाचे भारतीयकरण. आपण जे काही पुस्तकामध्ये पाहतो, वाचतो, शिकतो, आपल्याला पाश्चात्य संस्कृती आणि पाश्चात्य सायंटिस्टची नावं सगळे माहिती आहेत, पण व्हॉट अबाउट इंडियन सायंटिस्ट? तर एक तर आपण या फील्डमध्ये काम करतोय. दुसरं, जसं आज केलं, आजही आपण पाहतोय आपलं जे काही परीक्षण झालं, आपल्या मॉडेलचं जे काही परीक्षण झालं, यामध्ये परीक्षणामध्ये सायंटिस्ट होते. आणि सायंटिस्ट कुठले? तर इस्रो. तर या ठिकाणी आपण विज्ञान भारती मार्फत काय करतो, तर सायंटिस्ट आणि स्टुडंट्स यांचं डायरेक्ट कम्युनिकेशन व्हावं याकरता विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. आपण सगळ्यांनी स्पेस ऑन व्हील्स नावाची बस नक्कीच अनुभवली असेल. येस ऑर नो? आय कांट हिअर यू. येस ऑर नो? यस. पाहिली सगळ्यांनी? ही बस पूर्ण भारतभर फिरली होती. आता इथे थोडा व्हिडिओ पण या ठिकाणी सुरू होता. असेच कार्यक्रम विज्ञान भारती जे ती आयोजित जे ती करत राहतो. याचाच एक भाग म्हणून अकोल्यामध्ये सुद्धा आपण आपलं जे विज्ञान भारतीचं जे युनिट आहे ते छान सुंदर प्रकारे ऍक्टिव्ह आहे. यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आपण घेतो. उन्हाळ्यामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार आपण 6 दिवस येथील 65 विद्यार्थ्यांना विविध शाळेतल्या डायरेक्टली लॅबोरेटरीज मध्ये घेऊन जाऊन प्रॅक्टिकली वर्क कसं करायचं, डीएनए आयसोलेशन, सिंथेटिक सीड प्रिपरेशन असो किंवा ब्लड आयसोलेशन असो, ब्लड मधला प्लाझ्मा आयसोलेशन असो, इथपर्यंत आपण स्टुडंटला या ठिकाणी फोकस जो आहे किंवा एक्सपोजर जे ते विज्ञान भारतीच्या माध्यमातून दिलं. त्यानंतर वर्ल्ड टेक्नॉलॉजी डेचा कार्यक्रम याच ठिकाणी फार सुंदर आपण केला होता. आणि तो केल्यानंतर एक जस्ट उन्हाळ्यामध्ये हा कार्यक्रम झाल्यावरती बसलेलो होतो आम्ही सगळे. त्यावेळेस माझ्या डोक्यात संकल्पना आला की नॅशनल स्पेस डेला आपण काय करावं. तर काय करावं, तर आजपर्यंत भारताने, इस्रोने कितीतरी सॅटेलाइट अवकाशामध्ये सोडलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे, पण ते नेमके कसे आहेत, ते कसे दिसतात हे बहुतेक करून कोणाला माहिती नसावं अशी संकल्पना डोक्यात आली. आणि त्यानंतर आपण अशा प्रकारचं एक सायन्स एक्झिबिशन, एक मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन घेता येईल का, अशी एक आयडिया मी अकोल्यातील मंडळींना, आमच्या विद्याभारतीच्या सगळ्या टीम समोर मांडली. ती आयडिया इथून नागपूरच्या टीम पर्यंत पोहोचली आणि नागपूरच्या टीमनी आम्हाला असं म्हटलं, चाफेकर सर होते, की ही आयडिया तुम्ही फक्त जिल्ह्यापुरता कशाला मर्यादित ठेवता, ही आयडिया जी आहे ही आपण पूर्ण विदर्भाकरता याला आपण नेऊ. म्हणजे आपण इथे समजू शकतो की विज्ञान भारतीमध्ये जे काही कार्यरत आहे, विज्ञान भारतीचं जे काही काम करतात आहे त्याची प्रगल्भता या ठिकाणी आपल्याला समजते. की छोटीशी आयडिया उन्हाळ्यामध्ये कूलरची हवा खात असताना डोक्यात येणे आणि त्या आयडियाने इतकं मोठं स्वरूप प्राप्त करणे की त्या आयडियामध्ये 1200च्या पेक्षा जास्त विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेणे, हे खरोखर कौतुकाची बाब आहे. हे सगळं सुरू असताना इथे माझे गुरुजन बसलेले आहेत. मोहता सर आहेत, नानोटी सर आहेत. मला सांगायला अगदी आवडेल की 2008 मध्ये मी ग्रॅज्युएशन पास केलं आणि या ठिकाणी अजून पण मी नानोटी सरांचा विद्यार्थी आहे. 2024 मध्ये मी नानोटी सरांच्या अंडर पीएचडी करतोय. सलग 19 वर्ष मला माझ्या गुरुजींचा सहवास या ठिकाणी या कॉलेजमध्ये लाभला आहे. परत प्रगल्भतेवर येईल आणि भावनेवर जाईल की 19 वर्ष शिक्षक आणि विद्यार्थी. आज माझे शिक्षक इथे आहे, आम्ही शिक्षक म्हणून इथे उभा आहोत आणि आमचे विद्यार्थी शिक्षक झालेले आहेत. 4 पिढ्यांचा संगम आज या विज्ञानाच्या माहेरघरामध्ये आपल्याला इथे दिसून पडत आहे. हा विलक्षण सण कोणी उभा करून दिला असेल आम्हाला आयुष्यामध्ये आमच्या, तर इथे बसलेले सगळे विद्यार्थी आणि शिक्षक आहेत. तर या ठिकाणी परत एकदा विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी टाळ्या ज्या आहेत त्या आपण वाजवल्या पाहिजे. तर या ठिकाणी जेव्हा हा एवढा मोठा 2 दिवसाचा कार्यक्रम आपण आयोजित करणार होतो त्यावेळेस मी भरपूर जणांना फोन लावले सर की विज्ञान भारतीचा कार्यक्रम आहे. सॉरी, असे फोन नाही लावले, फोन असे लावले की आम्हाला अमुक एका गोष्टीची गरज आहे तर आम्हालाही भेटेल का. तर मग जेव्हा सर मी सांगत होतो की विज्ञान भारतीचा कार्यक्रम आहे त्यावेळेस समोरून मला असे आन्सर आले की आम्ही तुम्हाला पैसे मागत नाहीये, तुम्हाला वाटत असतील तेवढे पैसे द्या, नाही दिले तरी चालतील. म्हणजे कुठेतरी विज्ञान भारती भावनांना जोडण्याचं सुद्धा काम करते आहे. आणि भावना इतकी मोठी की आज RLT सारखं महाविद्यालय चक्क 2 दिवस आमच्यासाठी विविध विषयाचे प्रॅक्टिकल सस्पेंड करून या लॅबोरेटरीज आपल्याला दिलेले आहेत RLT महाविद्यालय. तर मला असं वाटतं की कुठेतरी विज्ञानाचं काम करत असताना, मान्य आहे विज्ञान सगळ्या गोष्टीचं प्रूफच मागतं,
पण हे पण एक भावनेचा प्रूफ जे विज्ञान भारतीने आज तयार केलेला आहे, हा पण एक आज एक नॅशनल स्पेस डे निमित्त तयार होणारा एक विलक्षण भावना आहे. कारण की इस्रोतली कुठली व्यक्ती इथे बसली असेल तर फक्त एक आहेत आपले सर आज आलेले. आपण कोणीही इस्रोशी डायरेक्ट रिलेटेड नाही आहोत, तरी सुद्धा आज इस्रो बद्दल आपल्या मनामध्ये इतकी सुंदर भावना प्रेरित होऊन त्याचे मॉडेल्स पण कसे, मी शिक्षकांना इथे हॅट्स ऑफ करेल सर, इंटरनेटवरती 3 ते 4 डायमेन्शन्सचे मॉडेल अवेलेबल नाही. एका मॉडेलचं डायमेन्शन, मॉडेल कुठले एका डायमेन्शनने पाहायचं आणि त्याचं दुसरं डायमेन्शन कसं असेल हे शिक्षकांनी इमॅजिन केलं. असे शिक्षक की जे बायोलॉजी फील्डचे आहेत, जे केमिस्ट्री फील्डचे आहेत, आणि त्यांनी त्या विद्यार्थ्यांकडनं फिजिक्सचे सॅटेलाइटचे मॉडेल, इस्रोचे मॉडेल बनवून आणले आणि या ठिकाणी प्रदर्शन केलं. इतकं सुंदर प्रदर्शन आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात गेले 38 वर्ष कधीच पाहिलेलं नाहीये. त्यामुळे मी इथे खूप या सगळ्यांचा, आपल्या सगळ्यांचा, या कॉलेजचा, महाविद्यालयाचा आणि आपल्या विदर्भाचा, खास करून तातेकर सर आणि विज्ञान भारतीचा आभारी आहे की इतकुशा छोट्या आयडियाला इतकं मोठं रूप आपण आपल्या प्रकल्पाने दिलेलं आहे. एवढेच बोलून मी माझे प्रास्ताविक संपवतो. सगळ्यांना परत एकदा खूप धन्यवाद. थँक्यू.